आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभरातल्या बातम्या। समाज कितीही सुधारलेला असला तरी अद्यापही तो जात पात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या जोखडामध्ये जखडलेला आहे आणि त्यामुळेच आजही ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात। नांदेडमध्ये अशीच एक घटना घडली। बापानं आपल्या पोटच्या मुलीला संपवलं। खोट्या प्रतिष्ठेसाठी आणखी एक बळी। पित्यानं पोटच्या मुलीला संपवलं। रक्ताच्या नात्याचा पडला विसर। शुभांगी जोगदंड BAMS च्या शेवटच्या वर्षात शिकत होती, मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी तिचा नाहक बळी गेलाय। मन सुन्न करणारी ही घटना नांदेडमध्ये घडली आहे। शुभांगीचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, पण तिच्या कुटुंबाचा त्याला विरोध होता। 3 महिन्यांपूर्वी शुभांगीची सोयरीक एका तरुणाशी झाली होती, पण प्रेमसंबंधांमुळे सोयरीक तुटली। त्यामुळे तिच्या पित्यानं भाऊ आणि मामाच्या मदतीनं रविवारी रात्री शुभांगीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर रात्री शेतात मृतदेह नेऊन जाळण्यात आला। आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाची राख 5 किलोमीटरवर असलेल्या एका ओढ्यात नेऊन टाकली। रविवारी रात्री शुभांगी जोगदंड हिची हत्या केल्यानंतर गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतातच तिच्या कुटुंबियांनी तिला याच ठिकाणी आणून जाळून टाकलं। म्हणजे तिचा मृतदेह या ठिकाणी जाळून टाकलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राख पण त्यांनी दिसू दिलेली नाही। जाळल्यानंतर राख असतील, हाडं असतील, हे ते तिच्या नातेवाईकांनी इथून उचलून इथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ओढ्यात वाहून दिलेलं आहे। इथं कुठलाही पुरावा सापडण्याची पुरेपूर काळजी नातेवाईकांनी घेतली। गेल्या 3 दिवसांपासून शुभांगी कुणाच्या नजरेस न पडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला। दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। विजेचा शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याची बतावणी तिच्या कुटुंबियांनी केली। तिच्या अफेअरमुळे तिचं एंगेजमेंट तुटलं आणि त्यांची बदनामी झाली। त्या अनुषंगाने त्यांच्याशी वाद घालत असताना त्यांनी तिचा गळा दाबून खून केला आणि तिचं प्रेत जाळून त्याची राख नदीत वाहिली अंत्यविधी करून, असं त्यांचं तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री केल्यावर त्यांनी त्यांच्यातल्या काही लोकांनी असं केल्याचं कबूल केलेलं आहे। पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि शुभांगीच्या खुनाला वाचा फुटली। सैतान बापानंच पोटच्या मुलीचा निर्दयीपणे खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। माहिती मिळाली की प्राथमिक तपास पूर्ण चालू आहे आणि त्यानंतर अजून याच्यामध्ये अजूनही काही तथ्य बाहेर येतील। या प्रकरणी पोलिसांनी शुभांगीचा पिता जनार्दन जोगदंड, भाऊ कृष्णा, चुलत भाऊ गिरधारी गोविंद आणि मामा केशव कदम यांना अटक केली आहे। एक भावी डॉक्टर आला, तुम्ही जिवंतपणेच मारून टाकतात। म्हणजे आता ह्याला बोलावं तरी काय, की शिकलेलेही सारखेच, न शिकलेलेही सारखेच, आणि भावी डॉक्टर होणाऱ्या मुलीला तुम्ही मारून टाकलं। ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव काहीच असू शकत नाही। पोलिसांनी आज घटनास्थळ आणि शेतात जाऊन फॉरेन्सिक पंचनामा केला, तसेच पुरावे गोळा केले। पिता आणि भावांनी मिळून शुभांगीचा खून केला। खोट्या प्रतिष्ठेपायी महाराष्ट्राच्या आणखी एका लेकीचा बळी गेला। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। संपूर्ण देशभरामध्ये गाजलेल्या पुण्यामधील अभियंता मोहसिन शेख हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह 20 जणांवर हत्येचा आरोप होता। पुणे सत्र न्यायालयानं आज या आरोपातून धनंजय देसाईसह सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। पुण्यामधील एका IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या मोहसिन शेखची जमावानं 2 जून 2014 रोजी हत्या केली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांना येरवड्यामधून अटक केलेली होती। हिंदुत्ववाद्यांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवून इस्लामिक मताचं लांगुलचालन करण्याचा एक राजकीय जिहाद होता। त्याच्यात कुणाचाही आरोपींचा सहभाग नसताना सुद्धा ठरवून आम्हाला फ्रेम करण्यात आलं। ज्या गुन्ह्याशी माझा लांबपर्यंत संबंध नव्हता, फक्त मी हिंदुत्ववादी सभा घेत होतो, मोदी समर्थक होतो आणि या देशामध्ये राजकीय सत्तांतरण झालं पाहिजे याचा आग्रही हट्ट करत होतो। त्याच्यासाठी केलेलं षडयंत्र महाराष्ट्रात तेव्हाच्या आघाडी सरकारने निष्पाप बहुजन समाजातल्या सर्व हिंदुत्ववाद्यांना विनाकारण फसवलं। 5-5 वर्ष 8-8 वर्ष तुरुंगात काढली आणि सगळ्यात तांत्रिक मुद्दे खोटे निघाले।
सांगली शहराला पुणे बेंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. या रस्त्यावरती असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेले अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांच्या मधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता. या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रस्ते काम करणाऱ्या ठेकेदारांना सज्जड दम भरला. रस्त्याच्या कामामध्ये जर गडबड कराल तर थेट बुलडोझर खाली टाकेन असा इशारा गडकरींनी दिला. ठेकेदार असा महाराज देशात नाही की ज्याच्याकडनं 1 रुपया कधी घेतला. त्यामुळे कामात गडबड केली तर तुम्हाला बुलडोझर खालीच टाकेन. त्याच्यामुळे आता 50 वर्ष रस्त्याला काय होणार नाही. मी याकरता सांगतो की आपण 96-97 साली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, कॉन्क्रीटमध्ये बांधला. भूमिपूजन न करता काम सुरू करून द्या अशा सूचना मी दिल्या होत्या. मुठभर लोकांच्या सर्व्हेमधून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हे सरकार जनतेमध्ये खूपच लोकप्रिय असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेलं घवघवीत यश हे याचं द्योतक असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील 2.5 वर्ष राज्याची पिछेहाट झालेली असून आम्ही विकास कामांचा धडाका लावलेला आहे असंही त्यांनी सांगितलं. निवडणुकांना आम्ही घाबरत नाही, प्रत्येक निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही नेहमीच कामानं उत्तर देतो, आरोप प्रत्यारोपांमध्ये मला रस नाही असं बोलत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 34 ते 48 गेले की भोपळा राहतो, काहीच राहत नाही. खरं म्हणजे मुठभर लोकांमधून किंबहुना सर्वे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत, देशभरातल्या किती लोकांना भेटून हा सर्वे केला. मी त्याच्या आकड्यात जाऊ इच्छित नाही, परंतु मुठभर लोकांमधून सर्वे करून खरे आकडे वस्तुस्थिती आपल्याला मांडता येणार नाही, वास्तव आपल्याला लोकांसमोर आणता येणार नाही. ओपिनियन पोलचा आनंद 1.5 वर्ष ज्याला घ्यायचं त्याला घेऊ द्या. कोणाला हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांच्या आनंदामध्ये त्यांना राहू द्या. 1.5 वर्ष असाच आनंद व्यक्त करू द्या. आम्ही आमचं काम करत राहू. सरकारचं लोकांना हवं ते काम आम्ही करणार आहोत. लोकांच्या मनातलं सरकार आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार इथं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही आणि येणारा काळच या सगळ्या तुमच्या सर्वेच्या अंदाजाला उत्तर देईल. लोक सुज्ञ आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये कामच झालं नाही. निगेटिव्हिटी होती, नैराश्य होतं, सगळे प्रकल्प जे सुरू झालेले बंद पाडले होते. आणि मग अशा काम न करणाऱ्या लोकांना लोक पसंती देतील का? जे प्रकल्प थांबले होते त्याला युद्ध पातळीवर चालना देणाऱ्या सरकारला, लोकप्रतिनिधींना लोक पसंती देतील? हे तर सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी देऊन दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. शिवसेना भवन या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अद्वय हिरे यांनी शिवबंधन हातावरती बांधलं. दादा भुसेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही खेळी केल्याची चर्चा आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या पक्षावर निशाणा साधला. गद्दार गेले आणि हिरे सापडले असल्याचं ठाकरेंनी म्हटलं. राजकारण घाण करण्याचा पायंडा भाजपनं घातल्याचं ठाकरे म्हणाले. तर दुसरीकडे अद्वय हिरेंनी कितीही खोके दिले तरी शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचं म्हटलेलं आहे. मी काय बोलतो माझ्यासोबत प्रयत्न पडले, पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की बरं झालं गद्दार गेले, त्याला पैलू पाडण्याचा प्रयत्न केला पण पैलू काय पाडलेच नाही. आणि मग त्यानंतर आम्ही आपल्या हिरा म्हणून नाचत होतो. पण आम्ही आता तुम्ही आल्यानंतर नगरी ते जे काय होते काल आजच्या 23 जानेवारीच्या भाषणात संजय राऊत चांगलं बोलले. दगड त्याच्यामध्ये दगड होते ते गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना काही माणुसकी राहिलेली नाही. वापरा आणि फेका, वापरा आणि फेका. म्हणजे आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ज्याचं नाव घेतलं गद्दार, मी काही नाव घेऊ इच्छित नाही, कारण त्यांनी माझ्या समोर
अण्णाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही, आणि तरी सुद्धा ते गेले. जाऊ दे, आता अण्णाची शपथ खरी असते नसते, शपथ खरी असते नसते, हा त्याचा अनुभव आणि ज्याचा त्याचा प्रश्न. मंत्रीपद असल्यावरच ती माणसं सोबत असतात, पण मंत्रीपद गेल्यावर अवस्था कशी होते याचा अनुभव स्वतः माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी सांगितलाय. मंत्रीपद असल्यावरती लोक कौतुक करून थकत नाहीत, पण एकदा का मंत्रीपद गेलं की पाखरं जशी उडून जातात तशी लोक सोडून जातात, असं सदाभाऊ म्हणालेत. सदाभाऊ राजकारणातील अनुभवावरती काय म्हणालेत तुम्हीच पहा. मंत्रीपद गेल्यानंतर जसं शेतामध्ये जुंधळ्याच्या ताठव्याला जुंधळ्याचं कणीस फुलावं, दाणं भरावं आणि पाखरांनी यावं, पोटभर खावं, आणि ज्यावेळी त्या जुंधळ्याच्या कणसामधलं दाणं संपतात त्यावेळी पाखरं मात्र गायब होतात. हा काळ सुद्धा मी अनुभवला आणि बघितला. पाखरं गेली निघून, मी एकटाच राहिलो. आता कौतुक करणारा बी गडी नाही. काही लोक म्हणायचे तुम्ही कधी कधी राजू शेट्टीवर का बोलता? अरे चर्चाच होत नसल्या तर बोलावं लागतंय. बरं, मी बोललो की दुसऱ्या दिवशी ते बोलतंय, मग आम्ही 2-4 दिवस चर्चेत राहतो या सदाभाऊ राजू शेट्टी, सदाभाऊ राजू शेट्टी. पण त्याला बी माहित आहे हे ना बोलल्याशिवाय आपण चर्चेत येत नाही. मला बी माहित आहे ते बोलल्याशिवाय मी चर्चेत येत नाही. शहाजी बापू पाटील यांनी नितीन गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे, कारण नितीन गडकरी हे माझे गुरु आहेत, ते पांडुरंग असून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं शहाजी बापू यांनी म्हटलं. दरम्यान या कार्यक्रमात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचंही शहाजी बापूंनी कौतुक केलं. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कपाळावरचं कुंकू आज वैभवशाली आहे ते नरेंद्र मोदीचे आहे, हळद आहे ते अमित शहाचे आहे, आणि डोरलं मंगळसूत्र आहे ते नितीन गडकरी आहे. हेच महाराष्ट्र तुमच्या माझ्या शान आहे. आपल्या महाराष्ट्राची शान बान आन आज दिल्लीच्या दरबारात संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात एकच नाव गाजतंय, विकास रत्न नितीन गडकरी, नितीन गडकरी, नितीन गडकरी. युरोपला गेला तर नितीन गडकरी, स्कॉटलंडला गेला नितीन गडकरी, इंग्लंडला गेलं तर नितीन गडकरी, रशियात गेलं तरी नितीन गडकरी. हे कर्तृत्व गडकरी साहेबांनी दिल्लीत जे दाखवलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून मी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालं. शरद पवारांच्या शकुनी मामासारख्या खेळीमुळे अजित पवारांचा बकरा झाला, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. पहाटेच्या शपथविधीच्या कटामध्ये उद्धव ठाकरेंचाही हात होता, असा आरोपही बावनकुळेंनी केला. ते नागपुरात बोलत होते. सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती शपथविधी संदर्भातली. पहाटेचा शपथविधी नेमका कुणामुळे झाला या संदर्भातल्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. पहाटेच्या शपथविधीची खेळी नेमकी कुणाची, पवारांची की यामध्ये उद्धव ठाकरे यांचा देखील हात होता, असे एक ना अनेक प्रश्न आता बावनकुळेंनी देखील उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे कोण दुर्योधन आणि कोण शकुनी मामा असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण जयंत पाटलांनी एक वक्तव्य केल्यानंतर भाजप मात्र चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून पेटताना दिसून येतं. कारण शरद पवारांवरती बावनकुळेंनी थेटपणे आता हल्ला बोल केलेला आहे. तर यापूर्वीच जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जुन्या कढीला हा ऊत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शरद पवारांवरती आता बावनकुळेंनी नेमका काय त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पाहणार आहोतच. पहाटेचा शपथविधी ही कुणाची खेळी या प्रश्नाचं उत्तर आता राजकीय मंडळी शोधताना दिसतात. जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांना जर बदनाम करतायत तर दोन भाग असतील. एक तर मग शरद पवार साहेबांनी एक कपट कारस्थानामध्ये सहभागी असतील,
त्यांनी शकुनी मामाचा खेळ खेळला असेल, शकुनी मामासारखे शरद पवारचा रोल असेल, नाहीतर मग जर जयंत पाटील खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून त्यांचा राग असेल असं मला वाटतं. बेरोजगारी, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. नेमकं ह्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बद्दल लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता हे असले काहीतरी मुद्दे सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी काढत असतो. त्याच्यामुळं माझं स्वतःचं मत आहे त्या गोष्टीला फार महत्त्व देण्याचं आता काही कारण नाही. कारण ती घटना घडली त्याच्यानंतर मीच स्वतः महाराष्ट्राच्या प्रेसला सांगितलेलं होतं, स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मला ह्या संदर्भात काय घडलं ते मी कदापि सांगणार नाही. त्याच्यामुळे कुणी ह्याबद्दलचा प्रश्नही विचारू नये. आणि आता पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण जेली चॉकलेटनं एका बाळाचा बळी घेतलेला आहे. रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये ही घटना घडलेली आहे, पाहूयात. जेली चॉकलेट मुलांना देत आहे सावधान. जेली चॉकलेटनं घेतला मुलाचा जीव. चॉकलेटचा घास कोंडला श्वास. जेली चॉकलेट खात नाही असा मुलगा किंवा मुलगी सापडणार नाही. लहान मुलांचा चॉकलेट जीव की प्राण असतो. एक वेळ जेवायला दिलं नाही तरी चालेल, पण चॉकलेट लहान मुलांना हवंच असतं. रडणाऱ्या मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवून गप्प बसवतात, पण हेच चॉकलेट लहान मुलांसाठी जीव घेणं ठरू लागलंय. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जेली चॉकलेट घशात अडकून एका 9 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. यापूर्वी साताऱ्यातही एका 5 वर्षाच्या मुलीचा चॉकलेट घशात अडकल्यानं मृत्यू झालेला होता. या प्रकारामुळे चॉकलेट लहान मुलांना द्यावं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना चॉकलेट खायला देऊच नये. 2 ते 3 वर्षांपर्यंत मुलांना चॉकलेट खायला देऊच नये. जेली चॉकलेटचा आकार मोठा असू नये. जेली चॉकलेटचे लहान तुकडे मुलांना खायला द्यावेत. चॉकलेट तोंडाला अपायकारक नाहीत ना हे तपासून पाहावं. चिंगम किंवा जेली अशा प्रकारचे चॉकलेट जर आपल्या 2 ते 3 वर्ष मुलाला देत असाल तर कृपया देऊ नका. हे घातक ठरू शकतं. ह्याच्यामध्ये श्वसननलिकेमध्ये हे जर चॉकलेट अडकलं तर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. लहान बालक यांना समजत नाही आपल्या घशामध्ये किती मोठी गोष्ट जाऊ शकते. प्रत्येक गोष्ट ते खायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण कृपया 2 ते 3 वर्ष मुलं खालची जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना हे चॉकलेट देऊ नका. आतापर्यंत चॉकलेट कुणाच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या नव्हत्या, पण अलीकडच्या काळात चॉकलेट सारख्या वस्तू जीव घेण्या ठरतायत. त्यामुळे पालकांनो, मुलांना चॉकलेट देताना तो अपायकारक नाही ना याची 100 वेळा खात्री करून घ्या. आशिष राणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकची आम्ही लगेच परततोय.